नमस्कार. मराठी साहित्यात काही रचना अशा आहेत ज्या थेट आपल्या काळजाला हात घालतात. सुरेश भटांची रंग माझा वेगळा ही त्यापैकीच एक. चला आज या अजरामर गझलेचा अर्थ जरा जवळून समजून घेऊया. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. वाह, काय ओढ आहे ही. ही एकच ओढ, फक्त एक ओळ सुरेश भट नावाच्या माणसाचं, त्या कवीचं संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं करते. एक असा माणूस ज्याची जगाकडे बघण्याची नजरच इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. तर मग ह्याच वेगळेपणाचा शोध घेऊया. रंग माझा वेगळा, एक वेगळा दृष्टिकोन. म्हणजे बघा, ही काही निव्वळ कविता नाहीये. ही तर सुरेश भटांच्या मनात, त्यांच्या आत्म्यात डोकावण्याची एक खिडकीच आहे जणू. त्यांच्या याच नावाच्या काव्यसंग्रहात ही अजरामर गझल आपल्याला वाचायला मिळते. आणि खरं सांगायचं तर ही गझल म्हणजे सुरेश भट नावाचा माणूस नेमका कसा होता, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची दुनिया बघण्याची नजर किती वेगळी होती याची आपल्याला अगदी जवळून ओळख करून देते. कलंदर आत्मा, एक स्वतंत्र व्यक्तिमत्व. आता ही गझल जर का आपल्याला मुळापासून समजून घ्यायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला त्या कवीची कलंदर वृत्ती म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. तर कलंदर म्हणजे काय? कलंदर म्हणजे असा माणूस जो जगाच्या रीतिरिवाजांमध्ये, सांसारिक बंधनांमध्ये अडकत नाही, एकदम स्वतंत्र, फकीर वृत्तीचा. आणि सुरेश भट यांचं व्यक्तिमत्व अगदी तसंच होतं असं म्हणतात. म्हणजे जगाच्या सगळ्या गुंतागुंतीत राहूनही आतून मात्र ते एक मुक्त आत्मा होते. आणि ह्याच वृत्तीचं प्रतिबिंब त्यांच्या या ओळीत दिसतं. गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा. किती सुंदर. म्हणजे बघा, ते म्हणतायत की मी जगातल्या सगळ्या गुंत्यात गुंतलोय, पण तरीही माझे पाय मात्र मोकळे आहेत. याचाच अर्थ शरीराने ते जगात होते, पण मन आणि विचारांनी ते पूर्णपणे स्वतंत्र, पूर्णपणे मोकळे होते. सावल्यांच्या झळा, एक जगावेगळा अनुभव. आता होतं काय की असा कलंदर स्वभाव असला की येणारे अनुभवही तसेच जगावेगळे असतात. म्हणजे जे सामान्य माणसाच्या तर्काच्या आणि समजुतीच्या पलीकडचे असतील. आणि इथे तर बघा, एक विलक्षण विरोधाभासच आहे. आपण सगळे काय म्हणतो की उन्हाच्या झळा लागतात, बरोबर? पण सुरेश भट काय म्हणतात? त्यांना तर सावल्यांच्या झळा लागतात. विचार करा, सावली जी थंडावा देते तीच त्यांना पोळतीये. हे एक इतकं जबरदस्त रूपक आहे की ज्या गोष्टी इतरांना दिलासा देतात त्याच गोष्टी त्यांना वेदना देऊन गेल्या. आणि ते स्वतःबद्दल म्हणतात, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. ह्या एका ओळीतून त्यांच्या वाट्याला आलेल्या दुःखाचं वेगळेपण आणि त्याची दाहकता किती तीव्र होती हे आपल्याला कळतं. म्हणजे जिथे इतरांना आराम, सुख मिळेल तिथेच त्यांना वेदना सहन करावी लागली. आणि ही वेदना इतकी सातत्याने त्यांच्या सोबत होती की असं वाटायला लागतं की जणू त्या दुःखालाच कवीचा लढा लागला होता. म्हणजे दुःख काही त्यांची साथ सोडायला तयारच नव्हतं. जणू काही ते दुःखच त्यांचं सोबती, मित्र बनून राहिलं होतं. आणि मग ते स्वतःच एक प्रश्न विचारतात, हे कशाचे दुःख जयाला लागला माझा लळा? अरे, हे असं कुठलं दुःख आहे ज्याला माझाच लळा लागलाय? दुःखालाच जेव्हा ते असं आपल्या जवळचं मानतात तेव्हा त्यांच्या वेदनेची खोली आणि त्या वेदनेशी असलेल्या त्यांचं नातं किती घट्ट होतं हे समजतं. आणि हेच त्यांना इतरांपेक्षा, जगापेक्षा वेगळं ठरवतं. मध्यरात्रीचा सूर्य, एक सामाजिक उद्देश. बरं, माता प्रश्न हा उरतो की या सगळ्या जगावेगळ्या वेदनांचं, या वेगळ्या दृष्टिकोनाचं पुढे काय होतं? याचा शेवट काय? या सगळ्या अनोख्या दुःखामागे काही उद्देश होता का? आणि इथेच ही गझल एक जबरदस्त वळण घेते. ती वैयक्तिक अनुभवाच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या सामाजिक उद्देशाला हात घालते आणि आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतं. आणि ते उत्तर या ओळींमध्ये आहे. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. काय कमाल ओळी आहेत या. खरं तर हे या संपूर्ण गझलेचं आणि सुरेश भटांच्या आयुष्याचं सार आहे. त्यांच्या जगण्याचं ध्येय काय होतं हे या दोन ओळी सांगतात. याचा अर्थ काय? माणसांची मध्यरात्र म्हणजे काय? तर लोकांच्या आयुष्यातला अंधार, निराशा. आणि या अंधारात, या निराशेच्या गर्तेत ते स्वतःला एक सूर्य म्हणतात. एक असा सूर्य जो प्रकाश देतो, आशा देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते म्हणतात की माझं हे जे पेटणं आहे, माझं जळणं आहे, ते स्वतःसाठी नाहीये, तो काही माझा सोहळा नाहीये, ते आहे इतरांसाठी. यातूनच समाजातील दुबळे, निराश लोकांसाठी असलेली त्यांची प्रचंड मोठी सामाजिक बांधिलकी दिसून येते. जगण्याचा वेगळा अर्थ, एक नवी व्याख्या. आणि मग सरतेशेवटी रंग माझा वेगळा ही गझल आपल्याला काय सांगते? तर इतरांपेक्षा वेगळं जगण्याचा अर्थ काय असतो याची एक नवी व्याख्याच ती आपल्यासमोर ठेवते. आपण जर का कवीचा पूर्ण प्रवास बघितला तर तो कसा आहे?
सगळ्यात आधी त्यांना जगावेगळे अगदी विरोधाभासी अनुभव आले, जसं की सावल्यांच्या झळा. मग त्यांनी त्या दुःखाचा स्वीकार केला, त्याला आपलंसं केलं. पण ते तिथेच थांबले नाहीत. त्यांनी त्या वैयक्तिक वेदनेचं रूपांतर एका मोठ्या सामाजिक उद्देशात केलं. आणि शेवटी अंधारात साचपडणाऱ्या लोकांसाठी ते स्वतः मध्यरात्रीचा सूर्य बनले. काय अप्रतिम प्रवास आहे हा. तर मग त्यांच्या वेगळ्या रंगाचा खरा अर्थ हाच आहे, स्वतःच्या वेदनेलाच इंधन बनवून इतरांसाठी पेटून उठण्याची, जळण्याची क्षमता. म्हणजे त्यांचा वेगळेपणा हा एकटं राहण्यासाठी नव्हता, तर समाजाची एक खूप मोठी, एक अनोखी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्यासाठी होता. आणि शेवटी हाच प्रश्न ही गझल आपल्या सगळ्यांसाठी मागे सोडून जाते. असा कोणता वेगळा रंग आहे जो आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला एक अर्थ देऊ शकतो? आपले जे काही वेगळे अनुभव आहेत, आपलं जे दुःख आहे, त्याला आपण एका अर्थपूर्ण उद्देशाशी कसं जोडू शकतो, हा विचार करायला लावणारी ही गझल आहे